नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं स्मिता थिटेज ब्लॉग या चॅनलवरती. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की परकरला जे बांधायचे असते ती नाडी किंवा बंद, तर तो कसा शिवायचा आणि कशापासून शिवायचा हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे आपल्याला बंद बांधताना कोणताही त्रास होणार नाही किंवा एकदम मस्त असा परफेक्ट बंद बसणार आहे. तर आपल्याला जेवढा जाड बंद पाहिजे असेल तेवढा आपण इथे पट्टी घेऊ शकतो. तर मी एका ब्लाऊज पीसाची कटाई करणार आहे. तर मी एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे. तो शिवायचा नाही, न वापरात येणारा तो ब्लाऊज पीस आहे. तर तो असाच पडून राहतो, त्यासाठी मी हा ब्लाऊज घेतलेला आहे. तर याच्या पट्ट्या काढून घ्यायचे, जेवढे बंद पाहिजे आहेत तेवढे एक समान असे बंद काढून घ्यायचे, पट्ट्या कापून घ्यायच्या आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित गुंडाळून त्याच्यावरती टीप मारून घ्यायची. आतमध्ये टीप मारून घ्यायची, म्हणजे दोन्ही बाजूनी फसकणार नाही. तर 4 वेळा मी पलटी करून, म्हणजे 4 मुडपा करून मी तो बंद घेतलेला आहे आणि नंतर त्याच्यावरून शिलाई मारायची. तुम्ही एक ही टीप मारू शकता आणि 2ही टिपा मारू शकता. तर अशा पद्धतीने व्यवस्थित मुडपा करून घ्यायचा त्या पट्टीचा, 4 पदरी करायचा आणि तो मशीनवरती ठेवून घ्यायचा आणि एका साईडनी व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची. तर एकदम सरळ अशी शिलाई मारायची. पुढच्या बाजूला 2 वेळा टीप मारायची आणि नंतर शेवटी पण तशीच मारायची. नसेल तर डबल टीप मारून घ्यायची. तर डबल टिपची काहीच गरज नाही, एका टिपवरती सुद्धा बंद व्यवस्थित बसतो. तर शेवटपर्यंत जशी घडी मारली आहे तशीच घडी घेऊन आपण शिलाई करायची आहे, बरोबर मुडपा करायचा आहे. तशीच घडी शेवटपर्यंत घ्यायची, व्यवस्थित अशा टिपा मारून घ्यायच्या. तर अशा प्रकारे मी 3 बंद बनवले आहेत. तर तुम्ही कितीही बंद बनवून ठेवू शकता. नवीन परकर घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जी नाडी येते, तो बंद असतो, तो काही वेळेला रुतू शकतो, टोचू शकतो किंवा तुटूही शकतो. कधी कधी तो बंद तुटतो पण, म्हणून आपण आपला घरचा जर बंद अशा पद्धतीने शिवला तर खूप छान असा बसतो आणि कायमस्वरूपी टिकून राहतो. परकर फाटतो पण हा बंदाला फाटत नाही किंवा तुटत नाही, काहीच होत नाही. तर एकदम छान असा बंद बसतो. आणि नंतर मी टाचणीत घालून तुम्हाला दाखवते परकरला बंद कसा बसवायचा. मोठी टाचणी घ्यायची आणि बंदाच्या एका टोकाला टाचणी लावायची आणि ती टाचणी त्याच्यातून बंदातून पूर्ण अशी काढून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित बंद बसतो. तर नंतर तुम्हाला दिसेलच परकरच्या बाहेर थोडा थोडा बंद बांधण्यासाठी बरोबर शिल्लक राहिलेला आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बंद बसवलेला आहे. तर दोन्ही टोक बंदाचे एकसारखे एका मापाचे आहे, तर ते व्यवस्थित आपल्याला बांधता येतात. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.